स्टफ मिरची भजे खायला एक नंबर, जबरदस्त. स्टफ मिरची भज्याबरोबर त्यात जर चीज भरलेलं असेल तर मज्जाच वेगळी. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे 2 मी बटाटे उकळून त्याला किसून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला हिवाळ्यात अशा मिरच्या, जाडसर अशा मिरच्या अवेलेबल असतात. या हिवाळ्यात त्या येतात. तर याला मी स्वच्छ असं धुवून घेतलं. याला इथनं असा चिरा मारणार आणि देठ थोडी अर्धी कापणार. हवं तर तुम्ही नाही कापलं तरी चालेल. बघा अशा प्रकारे मी कापून आतल्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत, कारण की बियांनी जास्त तिखट वाटते. आता या आलूच्या याच्यात अर्धा चमचा हळद, थोडंसंच तिखट, कारण की मिरची तिखट असते त्यामुळे थोडंसं चवीपुरतं. त्यानंतर कोथिंबीर घातलेलं आहे इथे मी. जिरंपूड, चाट मसाला घालतोय तर मीठ थोडं कमी लागेल आपल्याला. आणि चवीपुरतं मीठ. चाट मसाला घातला आहे तर मीठ थोडं कमीच घाला. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. अगदी एकत्र असं करून घ्यायचं व्यवस्थित हाताने. बघा असं व्यवस्थित करायचं. हे मिरची भजे खायला आपल्या नेहमीचे जे मिरची भजे असते त्यापेक्षा तर खूपच छान लागतात. बघा हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि मी सगळ्या मिरच्यांना चिरा मारून त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत व्यवस्थित अशा. आता यात भरायचं. त्याचबरोबर इथे मी चीज पण घेतलेलं आहे. बघा असे स्लाइस करून घेतलेले आहेत, ते मी मधात भरणार. खूप टेस्टी असे लागतात हे चीज भरलेले मिरची भजे, खूपच छान लागतात. तर आता आपण भरून घेऊया आधी. आता यात पहिले आलूचं भरीत जे केलेलं आहे, आलूचं जे सारण केलेलं आहे ते भरून घ्यायचं. पूर्ण बाजूंनी लावून घ्यायचं व्यवस्थित. बघा अशा प्रकारे. आता मी चीज टाकते आहे, एक स्टिक. आता ती भरून त्यावरती थोडं थोडं अजून आलूचं स्टफिंग टाकणार आणि बंद करणार. असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं. आता मी बाकीचे पण भरून घेते. अशा प्रकारे सर्व भरायचे. आता मी बाकीचे पण भरून घेते आहे. आणि सोबत मिरच्या भरायच्या आधी मी गॅसवर पाणी ठेवलं आहे आणि त्यावर चाळणी ठेवून याला आपण वाफवून घ्यायचं. कारण की काय होतं, मिरची भजी करताना जी मिरची आहे ती कडकच राहते, ती शिजत नाही म्हणून. तर आता हे सगळं भरून झालेलं आहे. आता मी याला वाफवून घेणार. तर चाळणी जी ठेवली आहे त्याला मी आधी तेल लावून घेणार व्यवस्थित असं. बघा व्यवस्थित असं तेल लावून घेते आणि मग त्यावर जेवढे आपल्या मिरच्या भरल्या आहेत त्या मी लावणार. वाफवल्या आणि मिरच्या आतमधलं सारण ऑलरेडी आपलं बॉइल्ड आहे, शिजलेलं आहे. मिरची मग ती जेव्हा आपण बेसनाच्या बॅटरमधनं काढून जेव्हा डीप करतो तर मिरची ही कडकच राहते, म्हणून याला आपल्याला वाफवायचं. साधारणतः 5 मिनटं वाफवायला लागेल. आता याच्यावर एक ताटली किंवा ताट झाकून मी वाफवून घेते. ते वाफते आहे तोपर्यंत मी इथे बेसनाचं सारण बनवून घेते, ज्यातनं आपल्याला डीप करून तळून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे बेसन घेतलेलं आहे. त्यात आता थोडीशी हळद, अगदी थोडंसं तिखट चवीपुरतं, कारण की मिरची तिखट आहे. आपण आलूच्या सारणात पण तिखट घातलेलं आहे, म्हणून याला थोडीशी चव यावी म्हणून चवीपुरतं थोडं तिखट. त्याचबरोबर मीठही अगदी थोडंच घाला, कारण की आपण आलूचं जे सारण केलं होतं त्यात आपण ऑलरेडी चाट मसाला आणि मीठ घातलेलं आहे, त्यामुळे यात थोडं कमीच घाला. आणि याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. गुठळ्या राहायला नको. थोडं थोडंच घाला, कारण की मग एकदम पातळ होतं. बघा असं झालं पाहिजे. आता याला बाजूला ठेवते. आपल्या मिरच्या वाफल्या आहेत, त्याला काढून घेते आणि त्याच गॅसवर मी तेल तापायला ठेवते आहे. बघा किती छान वाफलून झालेले आहेत आणि मिरच्या पण सॉफ्ट झालेल्या आहेत छान. तर याला मी बाजूला ठेवते. त्याच गॅसवर तेल तापायला ठेवलं आहे. बघा तेल पण तापलंय. आता आपल्या बेसनाच्या बॅटरमधनं मिरच्या काढून याला डीप फ्राय करून घेते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या
रेसिपीज आहेत त्या नक्की पहा, व्हिजिट करा आणि तुम्हाला कशा वाटल्या रेसिपीज ते कमेंट नक्की करा. बघा मी मिरच्या टाकलेल्या आहेत. थोड्या थोड्या वेळाने त्याला पलटून घ्यायचं व्यवस्थित. आता यातल्या ज्या मिरच्या झालेल्या आहेत त्या मी काढून घेते आहे. याला अलटून पलटून सर्व बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायचं. आता बघा मिरच्या झालेल्या आहेत. खूप छान अशा लागतात, जेवणाची चव वाढवतात. नाही जेवणाबरोबर जरी नाही घेतल्याने अशा जरी खायच्या असेल तरी खूप छान टेस्टी वाटतात. आतमधनं पण पूर्ण शिजलेल्या आहेत. बघा व्यवस्थित अशा अप्रतिम अशी चव येते. तर नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.